नमस्कार. तर आज मी तुम्हाला कुक्कुटपालनाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. जर तुम्ही नव्याने कुक्कुटपालन सुरू करणार असाल, तुमची इच्छा असेल कुक्कुटपालन करायची, तर माझा हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तुम्हाला पण जर पोल्ट्री फार्म करायचा असेल आणि तुम्हाला जर हे कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये रस असेल, तर मेन म्हणजे तुमच्याकडे लाईटची सेवा चांगली असली पाहिजे. कारण पिल्लांना पहिले काही दिवस खूप ऊब लागते, त्यासाठी आपल्याला बल्ब्स लावावे लागतात. नंतर पाण्याचीही सोय असली पाहिजे, कारण आता जशी जशी पिल्लं मोठी होतात त्यांना जास्त पाणी लागतं. आता तर उन्हाळा आहे पुढे, पिल्लांना जास्त पाणी असलं तर ते हायड्रेट राहतात. त्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे ही सगळी सेवा उपलब्ध आहे, लाईटची, नंतर पाणी आहे तुमच्याकडे व्यवस्थित, नंतर तुमचं जर पोल्ट्री शेड हे मेन रोडच्या जवळ असेल किंवा तुमच्या पोल्ट्री शेडला जायला चांगली वाट असेल, वाहनं जात असतील, तर तुम्ही नक्कीच पोल्ट्री फार्म करू शकतात. कारण फीडच्या गाड्या यायला चांगला रस्ता लागतो. तर कुक्कुटपालन दोन प्रकारे करता येतं. आपण स्वतः आपला खर्च घालून कुक्कुटपालन करू शकतो. आम्ही जे कुक्कुटपालन करतो ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं. आमचं शेड, पाणी, मेहनत सगळी आमची, आणि पिल्लं, फीड, नंतर त्यांना लागणारी मेडिसिन ही सर्व ते आम्हाला पुरवतात. हे जे चिक्स आमच्याकडे येतात ना, ते पुण्याहून येतात. पुण्यामध्ये व्यंकटेशा HD म्हणून आहे, तेथून आम्हाला ही पिल्लं पुरवली जातात. आणि त्यानंतर आमचे जे कॉन्ट्रॅक्ट आम्ही ज्यांच्यासोबत केलं ती आहे तिरुमाला पोल्ट्री फार्म. त्यांच्याकडून आम्हाला चिक्स येतात आणि त्यानंतर आम्ही त्यांच्यावर मेहनत करतो, त्यांना फीड, त्यांची देखरेख करतो. आपला लाईट्स आणि पाणी हे मेन कॅरेक्टर आहे. जर आपल्या हे जे शेड आहे आमचं, हे 100 बाय 20चं आहे. याची कॅपॅसिटी 2000 पिल्लांची आहे, पण आम्ही जास्त पिल्ले घेत नाही. आम्ही 1900 पिल्ले घेतो. कोंबड्या आहेत आणि या बॉयलर कोंबड्या खास करून मीटसाठी वापरल्या जातात. यांचं प्रोडक्शन मीटसाठी होतं. आणि तुम्हाला जर लेअर कोंबड्याचं कुक्कुटपालन करायचं असेल, त्या अंडी घालतात आणि त्यानंतर त्याच्यातून पिल्लंही निघतात. तुम्ही तो पण कुक्कुटपालनाचा व्यवसाय पाहू शकता. आमच्या शेडवरती ही सिमेंटची पत्रं आहेत. ही उन्हाळ्यात थंड राहतात आणि हिवाळ्यात गरम राहतात. पहिले 5 दिवस आम्ही चिक्सला गरम वाटावं, ऊब मिळावी म्हणून बल्ब्स लावतो. त्याबरोबरच आम्ही चिक्सना गुळाचं पाणीही देतो. पहिले 5 दिवस आम्ही हातानेच पाणी भरतो भांड्यामध्ये, पण जशी जशी पिल्लं मोठी होतात, इतक्या पिल्लांना पाणी ठेवणं शक्य नाही. त्यासाठी आम्ही ॲटोमॅटिक पाणी लावला आहे. तो सिंटॅक्स दिसतोय ना, त्यामध्ये आम्ही मेडिसिन आणि हा अजून एक शेड आहे आमचा. याची कॅपॅसिटी 3000 पिल्लांची आहे. हा 40 बाय 200चा आहे. यामध्ये 3000 पिल्लांसाठी जवळपास 60 फीटची भांडी लागतात आणि पाण्याची 45 भांडी लागतात. आणि तुम्हाला जर तुमच्याकडे जागा जास्त असेल, तुम्हाला मोठा शेड बांधायचा असेल, तर तुम्ही 40 बाय 200चा शेड बांधू शकतात. त्यामध्ये जवळपास 3000 पिल्लं आरामात मावतात. तुम्ही जर स्वखर्चाने कुक्कुटपालन करणार असाल, तर एक चिक्स हे 50 रुपयाला मिळतं आणि त्याबरोबरच फीड पण 30 रुपये किलो या दराने तुम्हाला मिळते. आपल्याला हे चिक्स 40 ते 45 दिवस सांभाळावे लागतात. त्यात वेळेवर फीड ठेवणं, पाणी भरणं या सगळ्या गोष्टी असतात. चिक्सला पण आजार होतात, त्यांना सर्दी होते, जास्त फीड खाल्ल्याने त्याला हार्ट अटॅक पण येतात. या सगळ्याचा अनुभव आल्यास आपल्याला सगळं समजू लागतं. या सर्व गोष्टीला किती खर्च येतो या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की व्हिडिओ बनवेन.